हगवणे कुटुंबानं सुनांचा अक्षरशः छळ चालवला होता। हगवणे कुटुंबातून आपला जीव वाचवून आलेल्या मयुरी जगतापनं आपल्यावरील सर्व आपबीती लोकशाही मराठीला सांगितलेली आहे। सासू सासरे, दीर शशांक, नणंद करिश्मा हे आपल्याला बेदम मारहाण करत होते असं मयुरीनं म्हटलंय। आपल्याला घालून पाडून बोलत घरात मारहाण, रस्त्यात मारहाण होत असल्याचं मोठी सून मयुरीनं सांगितलं। अखेर आपल्या नवऱ्याला हा छळ सहन झाला नाही आणि त्यानंच मला माहेरी आणून सोडलं असं मयुरीनं सांगितलं। माहेरी आले म्हणून आपला जीव वाचल्याचं मयुरीनं सांगितलंय। नणंद करिश्मा ही सर्व भांडणांचं मूळ होती। ती घरात सतत भांडणं लावे, त्यानंतर आपल्याला बेदम मारहाण होत असे असं मयुरीनं सांगितलंय। शशांकच्या आईनं वैष्णवीच्या घरच्यांकडे आपल्या समोर फॉर्च्युनर गाडीची मागणी केल्याचं सुद्धा मयुरीनं सांगितलेलं आहे। सासरचे वैष्णवीला मारहाण करत उन्हात उभं करत असल्याचंही तिनं सांगितलं। शशांक त्याच्या सासरी महागड्या वस्तू मागत असे असंही मोठी सून असलेल्या मयुरीनं सांगितलं। त्या घरामध्ये माझी जी नणंद आहे करिश्मा हगवणे आणि माझे जे दीर आहेत आणि माझी जी सासू आहे की त्यांनी कायम मला टॉर्चर केलेलं आहे। म्हणजे माझं लग्न झाल्या एका महिन्यातच त्यांनी मला टॉर्चर करायला सुरुवात केली होती। शशांक हगवणेतच त्यांनी तर सगळं मागितलेलं आहे। मी स्वतः पाहिलेलं आहे की तिच्या वडिलांनी गॉगल, मोबाईल, जे काय वॉच आहे ते माझ्या समोर घरामध्ये आलेलं आहे, बघितलेलं आहे। आणि त्याच्या म्हणजे तो त्याच्यावरती पण एवढा आम्हाला रुबाब दाखवायचा माझ्या मिस्टरांना की बघ मी कशी तिला धाकात ठेवलीये वगैरे, नाही का, की आम्ही सगळं घेतोय करतोय वगैरे। आणि याच संदर्भात मयुरी सोबत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी संवाद साधला, आपण पाहूया। हगवणे कुटुंबाची मोठी सून असलेल्या मयुरी जगताप हगवणे या सुद्धा आपल्या सोबत आहेत। त्यांच्यासोबत सुद्धा असे प्रकार घडलेले होते, पण वेळीच त्या माहेरी निघून आल्या। म्हणजे त्यांच्या मिस्टरांनी त्यांना स्वतः माहेरी येऊन सोडलेलं आहे। स्वतः मयुरी आपल्या सोबत आहेत। तुमच्यासोबत सुद्धा असंच घडायचं? मला माझ्या मिस्टरांचा पाठिंबा होता, त्यामुळे मला कधी मागणी नाही केलेली, पण छोट्या छोट्या गोष्टी मागत आलेल्या आहेत। छोट्या छोट्या गोष्टींनी मला त्रास दिलेला आहे। म्हणजे हे पाहिजे, ते पाहिजे, म्हणजे असंच पाहिजे, चौरंग पाठ लग्नामध्ये अशीच पाहिजे, किंवा करिश्मा हगवणेला अशीच साडी पाहिजे, तशी साडी पाहिजे, असल्या साड्या ती घालती का, असं होतं त्यांचं। कोण जाच नेमकं कुटुंबामध्ये करायचं? कारण की राजेंद्र हगवणे त्यांची मिसेस किंवा त्यांची जी मुलगी आहे आणि त्यांचा मुलगा हा जो शशांक, वैष्णवीचा जो नवरा आहे, या सगळ्यांकडनं अशाच पद्धतीने वागणूक मिळायची? हो, माझे जे दीर आहेत ते आणि माझी जी नणंद आहे त्या त्रास द्यायच्या। वैष्णवी यांच्यासोबत तुमचं काय बोलणं व्हायचं? कधी त्यांनी तुम्हाला हे सगळं घडतंय हे सांगितलं होतं कधी? नाही, ती मुलगी त्यांना खूप घाबरायची, त्यामुळं तिने कधी, आणि मीही तिला त्रास नाही व्हावा म्हणून कधी मीही प्रयत्न नाही केला, कारण की मी स्ट्रॉंग होते, मी त्यांना सामोरे गेलेले आहे, पण ती वीक पडली त्या गोष्टीमध्ये। तुमच्या ज्या सासू होत्या त्या सुद्धा त्रास द्यायच्या? त्या पण त्रास द्यायचा। जर आई वडीलच जर मुलीला सांगू शकत नाही की असं वागू नको, तसं वागू नको, आपण लोकाची लेक आणलेली आहे घरात थोडक्यात, मग आईच कारणीभूत झाली ना या गोष्टीला। तुमचा विवाह कधी झाला आणि मग तुम्ही तुमच्या माहेरी कधी निघून आला? म्हणजे तुमच्या मिस्टरांनी कधी सोडलं? मला जानेवारी 14 मध्ये इथं आणून सोडलं त्यांनी, की तू इथं सुखरूप राहशील, नीट राहशील, त्यांच्यामध्ये तू नीट राहू नाही शकत, थोड्या दिवसांनी आपण बाहेर राहूयात, असा निर्णय आमचा झालेला होता। या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचा जो शाही विवाह सोहळा झालेला होता ते एक समोर येते। म्हणजे एक फॉर्च्युनर गाडी दिली, 51 तोळे सोनं दिलं, आणखीन काय काय वस्तू होत्या त्या सुद्धा देण्यात आलेल्या होत्या। तुमचा ज्यावेळेस विवाह ठरला होता हगवणे कुटुंबाशी, तर तुमचं सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्या माहेरांच्या लोकांकडून देण्यात आलेल्या होत्या वस्तू? हो, म्हणजे माझ्या सासूबाई आणि माझ्या नणंदबाई त्या घरी आल्या होत्या। माझ्या आईने म्हणजे सांगितलं होतं की तिला वडील नाही आहेत, मी तुम्हाला एवढंच देऊ शकते, पण त्यातही त्यांनी खूप बराच वेळा घरात बसलो होत्या की एवढीशाने काय होत नाही, तुम्हाला अजून द्यायला पाहिजे, की आमची मोठी मोठी माणसं आहेत, सगळे लग्नाला येतील वगैरे। पण माझ्या आईने त्यांना हात जोडले की माझ्याकडून एवढंच होऊ शकतं, मी एवढीच करेल। मग त्यांनी थोड्या दिवसांनी मग त्यांनी त्यांच्याच आम्ही उचलून दिलं लग्न, मग ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं। पण आता बाळाचं पुढं काय हा एक प्रश्न आहे, कारण की त्याला आता आई नाही। तर एक माणुसकी म्हणून एक तुम्हाला काय वाटतं नेमकं त्या बाळासाठी तुम्ही काय करू इच्छिता?
नक्कीच मी त्याची आई व्हायला तयार आहे. ते माझ्याकडे बाळ आलं तर मी नक्कीच त्याचा सांभाळ करू शकते. आणि माझ्या म्हणजे फॅमिलीला पण माहिती की लहान मुलं मला खूप आवडायची, पण त्यांनी कधी मला ते बाळ हात बघून सुद्धा नाही दिलं. हातात घ्यायची तर खूप लांब गोष्ट, पण बघून सुद्धा नाही दिलेलं त्यांनी मला. ते बाळ माझ्याकडे आलं तर नक्कीच मी त्याचा सांभाळ करू शकते. खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.